ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक होणार आहे। उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक बोलावली। सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले। छगन भुजबळ, अतुल सावेंसह इतर नेते देखील या बैठकीला उपस्थित असतील। मराठा समाजाच्या जीआर बद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीला छगन भुजबळ, अतुल सावे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दत्तात्रय भरणे देखील उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत कुणबी आणि मराठा वेगळे आहेत याचे पुरावे छगन भुजबळ सादर करतील। मराठा उपसमितीने जीआर काढताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। कुणबी आणि मराठा वेगळे आहेत याचे पुरावे भुजबळ सादर करतील, हे या बैठकीतील महत्त्वाचे सूत्र आहे। या पुराव्यांवरून पुढची दिशा खरतर ठरण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात ही बैठक महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जातात। भाग्यश्री, महत्त्वाची बैठक आज बोलावण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे कुणबी आणि मराठे हे दोघंही वेगळे आहेत या संदर्भात महत्त्वाचे पुरावे जे आहेत छगन भुजबळ या बैठकीत सादर करण्याची शक्यता आहे। भाग्यश्री, नक्कीच मेघना, आपण जर एकंदरीत एक एक मुद्दा जर बघितला तर सुरुवातीला मराठा आरक्षणाकडे येऊ। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान इथे आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाला प्रतिसाद देत खरं तर राधाकृष्ण विखे पाटील यांची एक उपसमिती बनवली गेली होती आणि या उपसमितीने एक जीआर काढला होता। खरं तर यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा होता की त्यावेळेला न्यायमूर्ती शिंदे यांची देखील एक कमिटी होती आणि त्यांनी देखील या कमिटीने देखील विखे पाटील यांना मदत केली होती आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जीआर मध्ये त्या मेन्शन करण्यात आलेल्या होत्या। आता बघितलं तर त्यानंतर ओबीसी समाज जो आहे तो कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळालं। त्याचं कारण त्यांना अशी भीती आहे की ओबीसी मधलं जे काही आरक्षण आहे ते मराठ्यांना जाईल। मराठ्यांची संख्या त्या मनाने मोठी आहे। सरसकट हा शब्द त्या जीआर मध्ये लिहिलेला आहे आणि या सरसकट शब्दालाच या ओबीसी नेत्यांचा विरोध आहे। आता या ओबीसी नेत्यांमध्ये जर आपण बघितलं तर सत्ताधारी नेत्यांमध्ये छगन भुजबळ आहेत, याचबरोबर अतुल सावे आहेत, याचबरोबर जर बघितलं तर संजय राठोड असतील, गुलाबराव पाटील असतील, दत्तात्रय भरणे असतील, हे सगळ्या नेत्यांचा समावेश आहे। तर विरोधी पक्षामधनं स्वतः वडेट्टीवार जे आहेत ते यावर आवाज उठवताना पाहायला मिळतात। सातत्याने ओबीसीच्या बैठका त्या दिवसापासून होताना पाहायला मिळतात ज्या दिवशी हा जीआर मराठ्यांसंदर्भात निघालेला आहे। विविध पातळींवर विविध जिल्ह्यामध्ये आंदोलनं होताना देखील पाहायला मिळतात आणि या सगळ्या धर्तीवर सातत्याने ओबीसी मीटिंग होत आहेत। यामध्ये त्या दिवशी देखील आपण जर बघितलं तर एक मीटिंग झाली, यामध्ये स्वतः वडेट्टीवार उपस्थित होते। त्यानंतर भुजबळ सातत्याने भूमिका घेताना पाहायला मिळतात आणि यांच्या दोघांच्या भूमिकेमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोन पातळीवर ही लढाई लढू। त्यातली एक लढाई जी असेल ती रस्त्यावर उतरून असेल आणि दुसरी जी लढाई असेल ती आमची न्यायिक लढाई असेल। तर न्यायिक लढाई नेमकी कोणत्या बाजूने मराठा आरक्षणाचा जीआर काढलाय हे देखील यामध्ये बघितलं जाईल न्यायिक लढाईसाठी आणि तेच आज या बैठकीमध्ये होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचं कारण मराठा आणि कुणबी हे वेगळे असल्याचे जे काही पुरावे आहेत ते भुजबळ सादर करणार असल्याची माहिती आहे आणि मुळात म्हणजे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत अशी माहिती हैदराबाद गॅझेटमध्ये असल्याची माहिती मराठा समाजाने आरक्षण घेताना किंवा हा जीआर जेव्हा काढला तेव्हा दिलेली होती। त्यानुसार त्यांची जी गॅझेटची अभ्यास करणारी कमिटी होती त्यांनी देखील अशा पद्धतीचे अनेक पुरावे दाखवले होते। त्यामुळे आता भुजबळ नेमके काय वेगळे पुरावे दाखवतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जो आरक्षणाचा विषय आहे हा क्लासनुसार होतो। क्लास आणि कास्ट म्हणजे हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि जातीनुसार आरक्षण दिलं जात नाही, तर तुम्ही किती मागासवर्गीय आहात यानुसार ते आरक्षण दिलं जातं। त्यामुळे हे या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात आणि आजच्या बैठकीत नेमका याच मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। जर आपण बघितलं तर ओबीसी जातीमध्ये देखील 357 जवळपास जाती येतात आणि या सगळ्या जाती जवळपास एकत्र आलेल्या पाहायला मिळतात। न्यायिक लढाई, रस्त्यावरची लढाई दोन्ही पातळीवर ते लढायला तयार आहेत आणि ह्याच संदर्भातला आजचा जो बैठकीतला निर्णय असेल तो महत्त्वाचा आहे, कारण ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाची उपसमिती बनली होती त्याच पद्धतीने आता ओबीसी आरक्षणाची उपसमिती बनवलेली पाहायला मिळते। त्यामुळे आजचं हे सगळं बैठका महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि काय निर्णय येतोय ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.